श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास वृश्चिक असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आज आपण 2026 सालातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा शेवटच्या 7 महिन्याचे म्हणजेच जून ते डिसेंबर 2026चे सविस्तर कुंडली विश्लेषण पाहणार आहोत. माझ्या वृश्चिक राशीच्या बंधू आणि भगिनींनो, तुमचा स्वभाव मुळातच अत्यंत जिद्दी, कष्टाळू आणि संकटाशीच लढणार आहे. पण गेल्या काही काळापासून तुमच्या करिअरमध्ये कौटुंबिक वातावरणात किंवा मानसिक पातळीवर जो संघर्ष सुरू होता त्याला मागे सारून सुवर्ण काळाकडे पाऊल टाकण्याची वेळ आता आली आहे आणि दुर्मिळ रचना तयार झाली आहे, जी तुमच्या आयुष्यात खूप मोठे परिवर्तन घडवून आणणार आहे. देवगुरु बृहस्पती तुमच्या थेट भाग्यस्थानात प्रवेश करत आहे, जिथे ते तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यास सज्ज झाले आहेत. तर शनिदेव तुमच्या 5व्या घरात बसून तुमच्यासाठी उच्च शिक्षणाचे आणि परदेश प्रवासाचे दुर्मिळ योग निर्माण करत आहेत. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक सुवर्ण नियम आहे: वेळ जितकी मोठी संधी घेऊन येते तितकीच मोठी परीक्षा सुद्धा घेते. एकीकडे जिथे शेअर मार्केट, प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीतून पैशांचा पाऊस पडणार आहे, तिथे दुसरीकडे राहू आणि केतूची चाल तुमच्या घरात आणि कार्यक्षेत्रावर काय ताण निर्माण करू शकते. कार्यस्थळावर आत्मसंतुष्टीची कमतरता तुम्हाला कोणत्या मोठ्या संकटात टाकू शकते. आजच्या या अत्यंत सविस्तर आणि शास्त्रशुद्ध व्हिडिओमध्ये आर्थिक स्थिती, करिअर, उच्च शिक्षण, परदेशवारी, तुमचे आरोग्य, नाती आणि नशीब उजवण्यासाठी अत्यंत अचूक आणि चमत्कारिक उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी महागात पडू शकते. चला सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग सर्वात आधी आपण त्या ग्रहाबद्दल बोलूया जो तुमच्या बुद्धीला आणि ज्ञानाला एक नवीन दिशा देत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सध्या शनिदेव तुमच्या 5व्या घरात पंचम भाव स्थित आहे. कुंडलीतील 5वे घर हे आपल्या बुद्धीचे, ज्ञानाचे, शिक्षणाचे आणि संततीचे मानले जाते. या 7 महिन्याच्या काळात शनिदेव तुम्हाला तुमच्या शिक्षण आणि ज्ञानाच्या क्षेत्रात पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत आहे. तुम्ही जितकी जास्त एकाग्रता दाखवाल तितके मोठे यश तुम्हाला मिळेल. या काळातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची खगोलीय घटना म्हणजे शनी आणि गुरुची संयुक्त दृष्टी तुमच्या कुंडलीवर पडत असून एक अत्यंत दुर्मिळ असा डबल गोचर प्रभाव निर्माण होत आहे. या डबल गोचराचा सर्वात मोठा फायदा विद्यार्थी वर्गाला होणार आहे. जे जातक उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत किंवा शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ जॅकपॉट ठरणार आहे. तुमचे परदेश प्रवासाचे योग खूप मजबूत होतील. यासोबतच 5व्या घरातील शनीच्या प्रभावामुळे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये आणि कौटुंबिक नात्यामध्ये जुने चाललेले वाद मिटून खूप मोठी सुधारणा पाहायला मिळेल. आता आपण त्या महापरिवर्तनाबद्दल बोलूया, जे ऐकून तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण होईल. ते म्हणजे देवगुरु बृहस्पतीचे भाग्यस्थानातील गोचर. गुरुग्रह तुमच्या कुंडलीच्या 9व्या घरात म्हणजे भाग्यस्थानात विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्रात भाग्यस्थानातील गुरु हा सर्वात पवित्र आणि शुभ मानला जातो. गुरुच्या अद्भुत कृपेमुळे तुमच्या नशिबात प्रचंड वाढ होणार आहे. जे काम आधी 99% वर येऊन बिघडत होते ते आता सहज पूर्ण होईल. हा काळ आर्थिक गुंतवणुकीसाठी अत्यंत अनुकूल आणि सुवर्ण काळ आहे. जर तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या 7 महिन्यात केलेली गुंतवणूक भविष्यात तुम्हाला प्रचंड मोठा धनलाभ मिळवून देईल. कौटुंबिक पातळीवर बोलायचे झालं तर तुमच्या घरात एक अतिशय सकारात्मक ऊर्जा येईल. जुनी नकारात्मक संपून जाईल. या काळातील एक सुवर्ण सूत्र लक्षात ठेवा: तुमच्या वडिलांचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या, कारण वडिलांचा आशीर्वाद आणि त्यांची सेवा तुमच्या करिअरला एका नवीन ऐतिहासिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी सर्वात मोठी भूमिका बजावणार आहे. मित्रांनो, जसे मी नेहमी सांगतो, वेळेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आपल्याला येणाऱ्या आव्हानांची माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे. सध्या राहू तुमच्या 4थ्या घरात आणि केतू तुमच्या 10व्या घरात गोचर करत आहेत. कुंडलीतील 4थे घर हे सुख आणि मातेचे असते, तर 10वे घर हे कर्माचे म्हणजेच कार्यक्षेत्राचे असते. 4थ्या घरातील राहूमुळे या 7 महिन्यात तुमच्या घराच्या वातावरणामध्ये थोडा मानसिक ताण आणि विनाकारण वाद निर्माण होऊ शकतो. तसेच तुमच्या मातेच्या आरोग्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. घरात शांतता राखण्यासाठी एकमेकांवरचा विश्वास अधिक मजबूत करा आणि ऐकीव गोष्टीवरून वाद घालणे टाळा. दुसरीकडे केतू तुमच्या 10व्या घरात बसला आहे. 10व्या घरातील केतू हा कार्यक्षेत्रात खूप काम करूनही आत्मसंतुष्टतेची कमी निर्माण करतो. तुम्हाला नोकरीमध्ये किंवा व्यवसायात असे वाटू शकते की मी इतकी मेहनत करतोय पण मला त्याचे क्रेडिट मिळत नाहीये, किंवा मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता राहील. या नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. नोकरी बदलण्याच्या घाईघाईत निर्णय घेऊ नका आणि कार्यस्थळावर शांत राहून आपले कर्म करत राहा. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, या 7 महिन्याच्या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अत्यंत गांभीर्याने काळजी घ्यावी लागणार. राहूच्या प्रभावामुळे घरात गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबात बोलताना शब्दांचा योग्य वापर करा आणि जोडीदारांशी किंवा नातेवाईकांशी असलेले संबंध विश्वासाने घट्ट ठेवा. केतू तुम्हाला मानसिकदृष्ट्या विचलित करण्याचा प्रयत्न करेल,
पण या काळात व्यवसायात किंवा नोकरीत अत्यंत धैर्य ठेवा. सहकाऱ्यांसोबत किंवा बॉससोबत होणारे छोटे छोटे वाद पूर्णपणे टाळा. तुमचा राग हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक अस्वस्थतेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी रोज प्राणायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. वृश्चिक राशीच्या माझ्या बंधवांनो आणि भगिनींनो, येणारा काळ अत्यंत यशस्वी, अडथळामुक्त आणि समृद्ध बनवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार खालील 2 अत्यंत सोप्या चमत्कारी उपाय नियमितपणे नक्की करा. राहू केतूचे दोष शांत करण्यासाठी आणि मनात अद्भुत विश्वास निर्माण करण्यासाठी रोज किंवा दर मंगळवारी आणि शनिवारी सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचा पाठ नक्की करा. यासोबत प्रत्येक मंगळवार हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांना चोला, सिंदूर आणि चमेलीचे तेल चढवा आणि हनुमंताच्या चरणावर 2 लाल गुलाबांची फुले अत्यंत भक्तिभावाने अर्पित करा. यामुळे सर्व संकटे जागच्या जागी नष्ट होतील. कार्याचे यश मिळवण्यासाठी, भाग्याची साथ मिळवण्यासाठी तुमच्या पित्यांची, वडिलांची मनापासून सेवा करा. घराबाहेर पडताना त्यांचे आशीर्वाद घ्या. तसेच रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर व्हिडिओमध्ये उल्लेख केलेल्या श्री बीज मंत्राचा म्हणजेच ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा किमान 1 माळ 108 वेळा जप नक्की करा. यामुळे तुमचे तेज आणि समाजात मान सन्मान वाढेल. तर वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 2026चे हे शेवटचे 7 महिने तुमच्या नशिबाचे दार उघडण्यासाठी आले आहेत. फक्त कार्यक्षेत्रातील असंतोष बाजूला ठेवा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात विश्वास निर्माण करा आणि मेहनतीसोबतच हनुमानजीच्या चरणावर विश्वास ठेवा. तुम्हाला आजचा हा सविस्तर आणि शास्त्रशुद्ध व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात यातील कोणत्या गोष्टी मॅच होत आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे वृश्चिक राशीचे सर्व मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळेल. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा, सकारात्मक रहा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण, जय हनुमान.